राज्यातील महिलाची व्यथा काही ओळीतून मांडण्याचा मी प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय। पदर लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हाती, पदर माझ्या लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हाती, स्वतःला भाऊ म्हणवणारे व्यस्त सत्तेच्या पाठी, अब्रू लेकी माताची वेशीला टांगली, भाऊ आहेत कुठे सुरक्षा देतो सांगणाऱ्यांचे शब्द म्हणजे नुसतेच दगडगोटे, अशी ही स्थिती आहे अध्यक्ष महोदय। दुर्दैवानं महाराष्ट्र पुढे महिला विरोधी गुन्ह्यात सत्तेत जगणारे पैशात खेळणारे भाऊ मात्र बसलेत निवांत। हीच का तुमची भाऊ बहिणीवरची माया, सांगा हो भाऊराया, सुरक्षेचे वचन दिलं होतं तुम्ही, बोला ना बंधुराया, अशी महिला जर म्हणत असेल तर तोपर्यंत आमच्या महिला आणि भगिनी खऱ्याच या ठिकाणी या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का, आणि त्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू खऱ्या अर्थानं प्रगतीचं लक्षण आहे का? आपल्या राज्याची आणि देशाची संपत्ती आणि विकास केवळ जीडीपीने जातो असं नाही अध्यक्ष महोदय, त्यातील महिलांची परिस्थिती आणि ती यावरूनही या राज्याची पत आपण निश्चितपणे ओळखली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय। आपण काय केलं अध्यक्ष महोदय? माझी मागणी आहे की महिला राज्यामध्ये सर्वात असुरक्षित महिलांचं स्थान हे महाराष्ट्र झालं अध्यक्ष महोदय। महिलांवर प्रचंड अत्याचार, अन्याय, बलात्कार, रोज विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना हे 8,000 रुपयाची तरतुदी केली, ते निधी वाढवा आणि त्यामध्ये भरीव मदत करा, आणि राज्यातील कोणतीही महिला असुरक्षित नाही। तुमच्या पाठीमागे भगिनींच्या पाठीमागे, बहिणींच्या पाठीमागे सरकार गंभीरपणे उभा आहे, हे धाडस आपण दाखवाल का, असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। शक्ती कायदा लागू करण्याच्या संदर्भात तो आम्ही लागू केला, केंद्राकडे पाठवलं, केंद्राने त्याला परत पाठवलं, माननीय राष्ट्रपती महोदयांची त्या संदर्भातली भूमिका त्यांनी आपली सही केली नाही, आणि हा कायदा रद्द करण्याची भूमिका आपण आता पुढे आणली आहे। म्हणून मला आपल्याला विचारायचं आहे, महाराष्ट्राच्या या कायद्याला केंद्राने जरी मान्यता दिली नाही, पण हा कायदा अजूनही रोखून ठेवला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे। आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करावी आणि हा कायद्याचं महत्त्व पटवून देऊन हा कायदा लागू करण्यावा, अंमलात आणावा, अशी आमची त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय। आपण 25,000 महिला पोलिसांची भरती केली जाईल असं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, या संदर्भात कुठेच काहीच वाच्यता नाही। त्यांनी दिलेलं वचन या सरकारने विसरले काय, हा खरा प्रश्न येतो अध्यक्ष महोदय। खरं म्हणजे महाराष्ट्रातील आत्ताचा अस्थिर वातावरण पाहता गुंडावर धाक नाही, दंगलखोरावर धाक नाही, बेफाम बोलणाऱ्यावर धाक नाही अध्यक्ष महोदय, अशी आपली परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय। नागपूर हे माननीय मुख्यमंत्र्यांचं घर आहे, या आपल्या घरात आग लागली का, कोणी लावली? 350 वर्षापूर्वीची औरंगजेबाची कबर उघडून टाकायची म्हणून हा कबरीचा मुद्दा नागपूरचा काही संबंध नसताना तिथे जाळपोळ का झाली, दगडफेक का झाली, लोकांच्या घरांचं वाहनांचं नुकसान का झालं, याचं उत्तरही या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। हे दगड आले, शस्त्र आलेत, पेट्रोल बॉम्ब आलेत असं उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब काल सांगत होते। हे सगळं जमा होते, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं। मग हे पोलिसांचं फेल्युअर नाही काय, हे इंटेलिजन्स काय फेल्युअर नाही काय, आपल्या इंटेलिजन्स काय करत होती यंत्रणा ज्यावेळेस जर हे पूर्वनियोजित होता अध्यक्ष महोदय? स्थानिक चॅनल त्यामध्ये दाखवले गेले, 1.5 तास वारंवार काही चॅनलनी दाखवले अध्यक्ष महोदय, वारंवार दीड तासापासून पोलिसांना फोन केला जात होता। हे सगळं घडून गेल्यावर पोलीस इथे आले, पहिल्यांदा पोलीस 1.5 तास फोन करून सुद्धा कुठेही त्या पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत। मग हे पोलीस काय